क्या डिस्कस किया था लास्ट टाइम? यस, पीटी सर ड्रॉप डाउन पाहिलं होतं आपण. drop downs, no? And again, we created the structure of our framework कि कैसे define करना है. So let me open this automation. Inside the automation, we define these packages. So again, repeating, in test package, we have all the automated test cases plus context.py file. What is meant by context.py file? Anyone? फिक्चर्स असतात ना त्याच्यात आपले. All the features. So what is meant by feature? It is a setup and tear down methods. Internally, this test file is responsible to call the helper file. Helpers are responsible to call your features. Helper is responsible to call the locators and playwright methods. So last time भी run किया था, अभी भी run कर रहा हूँ. All the test cases one shot में run करता हूँ. Then we'll jump to the actual new topic, file handlings. कुठे रे? CD, PT, 12. LS डीएक्टिवेट कर रहा हूं, मतलब मेरा जो एनवायरमेंट है उसको मैंने डीएक्टिवेट कर दिया है. LS CD ऑटोमेशन, LS कौन सा? CD UI रन करूया. पायटेस्ट -SV -, HTML equal to काय report.html. So let's run all the test cases in one shot. Add, remove by the page object model. का open होत नहीं है? Okay, so it will open our browser. Then बाहेरचा आवाज येतोय का रे काही? नाही ना? डीजेचा आवाज येत नाही ना? बाहेर डीजे सुरू आहे नाही. So this is the checkbox that we handle. So all the checkboxes will clear. Then label, by label drop down, Java, Python, whatever the drop downs we have. ठीक है. So end to end flow हमने discuss किया है, different scenarios discuss किए हैं. So most of the remaining scenarios are there, so that we will discuss today. File handling, how to upload the file, how to download the file. Login, Swag Lab, okay. Then radio buttons, then the Java elements, PHP element. These are all the radio buttons. See, automation, if once your automation is ready now, so you can run anytime. अभी कल को जाके मुझे किसी ने बोला कि you need to test this login, you need to test this login, तो मैं मैनुअल एफर्ट्स नहीं डालूंगा. I have the written test cases, I have the written script, वही स्क्रिप्ट में बस यूटिलाइज करूंगा. क्या मेरी बात सबको क्लियर है? यस. एनी अदर डाउट? एनी अदर डाउट? यस, नो डाउट ना. चलो, सो सिनारिओ घेऊ या नवीन टॉपिक घ्यायचा? एक सिनारिओ घेऊया. कुठला? लॉगिन चा रे, कुठं गेला? लॉगिन दिस वन. अपन फक्त पॉजिटिव सिनारियो पे डील किया है अभी तक. जो मैंने पॉजिटिव सिनारियो पे डील किया था, कौन सा पॉजिटिव सिनारियो हमने देखा था कि सर आई वांट टू एंटर द यूजर नेम एंड पासवर्ड, देन क्लिक ऑन सबमिट बटन. तो क्या होता था? लॉगिन. यस और नो? यस. यस सर.
ठीक है, तो मुझे अभी क्या करना है कि वन बाय वन ऑल दी बेसिक सिनारियोस ट्राई आउट करना है. निगेटिव्ह टेस्टिंग ऑल्सो वी नीड टू ट्राय आउट. निगेटिव्ह टेस्टिंग ऑल्सो वी नीड टू ट्राय आउट. कसं करायचं सर, निगेटिव्ह टेस्टिंगला युटिलायझेशन कसं करायचं, त्या पण गोष्टी आपण डिस्कस करू. सो फर्स्ट ऑफ ऑल, ये पॉजिटिव सिनारियो किसी ने किया है नहीं किया है, प्लीज लेट मी नो. येस, सर हे केलेत का? पॉझिटिव्ह नाही, हे सबमिट युआरएल प्रॅक्टिस लॉग इन लॉगआउट हा डिस्प्ले हे केले ना मी. केलेत. म्हणजे मी चेक केलं लॉग आउट वाला टेक्स्ट दिसतंय का नाही. तुम्हाला नाही का दाखवलं तुम्ही स्क्रीन शेअर करून. ओके, चलो. तो लॉग आउट टेक्स्ट येत नव्हतं लोकेटर. इसको मैंने लॉग इन तो ठीक है, स्टूडेंट कर दिया एंड देन पासवर्ड. हा सिनारियो होईल. येस सर, होईल. मी काय करतोय, युजर नेम आय एम गोइंग टू चेंज student1. लॉग इन होणार नाही. सो योर सिनारियो इज रॉन्ग यूजर नेम, राइट पासवर्ड आप एंटर करोगे तो ये टेक्स्ट आपको विजिबल होना चाहिए. दिस इज द टेक्स्ट. ठीक है, लोकेटर /ID /div ID इक्वल टू एरर. सो पहिले बेसिक स्क्रिप्ट लिहूया. आता मी इथं एंटर करणार नाहीये. आता मी डेटा ड्रिव्हन अप्रोच फॉलो करणार. डेटा ड्रिव्हन इन द सेंस यूजर नेम पासवर्ड मेरे टेस्ट केस में नहीं है. यूजर नेम पासवर्ड विल स्टोर इनसाइड वन एक्सेल फाईल. ती एक्सेल फाईल आपण पायथॉन मध्ये रीड करणार आणि वन बाय वन त्या गोष्टी सॉल्व आउट करणार. चलो, सो राइट डाउन द बेसिक स्क्रिप्ट. UI creating the first script sample. चला, कसं करायचं, फ्रॉम लिहिलेले आहेत ना, कॉपी पेस्ट करतो का. yes, with this one as a प्ले P, राईट browser equal to p dot. yes, p dot क्या होगा, क्रोमियम कुठला तो ब्राउझर लॉन्च करायचा. फायरफॉक्स लिहूया. डॉट लॉन्च. बरोबर लिहितोय का बघा रे. हेडलेस फॉल्स. लॉन्च होते का, फायरफॉक्स बघूया. फंक्शन डज नॉट हॅव द कंटेन मॅनेजर. फायरफॉक्स असा होता का. माझ्या लॅपटॉपचे इंटरप्रिटर आज चेंज झाले. ठीक आहे, सो बिकॉज इन मॉर्निंग आय हॅव इन्स्टॉल द पायथॉन फ्रॉम द स्टार्ट, सो ऑल द इंटरप्रिटर आर चेंज. कसा होता, क्रोम, क्रोमियम. ठीक आहे, हेल्पर मध्ये तर लिहिलेलंच आहे आपण. हा क्रोमियम ब्राउझर, न्यू पेज, गो टू. पेज डॉट go to URL. This is the URL. Audible? Yes. येस. So let's try to run. First time run कर रहा हूँ, कुछ पैकेजेस इंस्टॉल नहीं होंगे तो उसको इंस्टॉल करता हूँ. फंक्शन डज नॉट सपोर्ट कंटेक्स्ट मॅनेजर प्रोटोकॉल विथ ओपन. असं होतं का रे, काय होतं. यस, नाही बरोबरच आहे. बेसिक प्ले राईट हे बरोबरच आहे. हे बरोबर आहे ना. फंक्शन काय एरर देतोय, काहीतरी आपण मिस्टेक करतोय. सर्व इन्स्टॉलेशन चेंज झालेत आपले. प्ले राईट, ओके, असंच लिहिलं ना मी. विथ ओपन
काय मिस्टेक होत होती, फंक्शन कॉल होत नव्हता. नो, येस. So URL is opening. Then our main actual scenario is we need to locate the locator. कसं लोकेट करणार? डबल स्लॅश इनपुट @ कुठला आहे? हा वाला. टेक्स्ट ते नेम पण आहे, आयडी पण आहे. नेम घ्यायचा असेल नेम घ्या. @ नेम इक्वल टू यूजर नेम. ठीक है. सो दिस लोकेटर वी नीड टू लोकेट. कैसे लोकेट करोगे? पेज डॉट लोकेटर ए वाला, उसमें डेटा को फिल करना है, डेटा को टाइप करना है तो टाइप डायरेक्टली कर सकते हो. टाइप और फिल. कुठला फिल करायचं आहे? स्टुडंट. नेक्स्ट वन, पेज डॉट लोकेटर पासवर्ड. पासवर्ड के लिए कौन सा है? अरे हे सिनारिओ केलेले आहेत, असं करू नका. टाइप आहे, नेम पासवर्ड आहे. चालतोय का बघूया. ठीक आहे. सो पासवर्ड आय एम गोइंग टू एंटर. पासवर्ड कुठला आहे? पासवर्डच होता सर त्याचं नेम. 1 2 3. 1 2 3. मला निगेटिव्ह सिनारिओ करायचा है. पॉजिटिव तो ऑलरेडी वी हैव डन. सबमिट बटन. बटन देखो यहाँ पे अभी रोल भी है, बाय रोल भी आप कर सकते हो. नेम बटन. सो मैं कर रहा हूं बटन डबल स्लॅश बटन. बोला. आयडी आहे का? नाही. बटन मध्ये काय गोष्ट? क्लास आयडी इक्वल टू सबमिट. सर आपण आयडीच्या जागेवर क्लास पण घेऊ शकतो ना? हो. रोलने करतोय ना सर? कारण ते नेम रोल आहे. नाही, मी डायरेक्ट आयडी ने करतोय. रोल नाही करू शकतात. हा, एक्सपाथ ने करतो. पेज डॉट लोकेटर. दिस इज द लोकेटर डॉट क्लिक. लेट मी रन दिस स्क्रिप्ट. ठीक आहे. स्क्रिप्ट रन झाली, पण आपल्याला आता कॅप्चर करायचं आहे एरर मेसेज. सो रॉन्ग यूजर नेम, रॉन्ग पासवर्ड मैंने एंटर किया है, तो क्या कैप्चर करना है? दिस वन, यूजर नेम इज इनवैलिड. इसका लोकेटर लगेगा सर. लोकेटर इज अ ड्यू आईडी क्लास, दोनों है. अगर इसके साथ नहीं जाना चाहते हो तो बाय टेक्स्ट भी आप फाइंड कर सकते हो. दिस इज द टेक्स्ट, गेट बाय टेक्स्ट. पेज डॉट लोकेटर. एक्सपाथ ने ड्यू, एक्सपाथ ने का लिहितोय कारण याची प्रॅक्टिस करायची. ठीक है. एक्सपाथ इज वेरी इंपॉर्टेंट. अदर्स आपको डायरेक्टली मिल जाएंगे, बट एक्सपाथ आपको फाइंड करना होगा. आईडी इक्वल टू क्या है रे? एरर. एरर. तो दिस इज द लोकेटर. ये विजिबल है क्या नहीं? इसका टेक्स्ट चाहिए तो कौन सी मेथड यूज करते हो? हाँ, if I want the text of this locator, इज अंडरस्कोर एक्झिक्युट. हा एक एलिमेंट है. सपोज एलिमेंट प्रिंट करू का? प्रिंट एलिमेंट इज विजिबल मेथड. आणि परत प्रिंट एलिमेंट डॉट कंटेन चाहिए तो टेक्स्ट कंटेन. ओके. सो वही एरर मैसेज आपको शो आउट करेगा. Your username is invalid.
समजतो? ऑडिबल? येस, ऑडिबल टू ऑल. कारण युजर नेम मी काय देतोय, स्पेस देऊन देतो. आता सपोज 1 2 3 4 5 6 7, सो यूजर नेम इज इनवैलिड. अगर आप पासवर्ड डालोगे तो पासवर्ड, बट द पिक्चर विल स्टार्ट हियर कि सर अभी आप स्क्रिप्ट में ही सेम चीजें लिखने वाले हो, मुझे स्क्रिप्ट में नहीं लिखना है, मुझे स्क्रिप्ट में नहीं लिखना है. सपोज आई हैव वन फाइल, इसको पाइथन में फाइल हैंडलिंग भी बोला जाता है, जो मैं पांडास लाइब्रेरी के थ्रू यूटिलाइज करूंगा. फाइल एक क्रिएट केली आहे. कुठली फाइल आहे? एक्सेल फाइल डेटा नावाची. And inside that file, you have the username. Inside that file, you have the password. So username में दे रहा हूँ student, password दे रहा हूँ password 1 2 3. Again एक username दे रहा हूँ student 1 2 3. Password दे रहा हूँ password 1 2 3. Student एक username दिले वैभव, पासवर्ड दिलाय ऍडमिन. यूजर नेम पासवर्ड यू नीड टू रीड फ्रॉम द एक्सेल फाइल. तो ये फाइल कहां पे प्रेजेंट है वो बात आपको फाइंड आउट करना होता है. सपोज फॉर एग्जांपल इस फाइल को मैं बस आपके कोड के अंदर प्रेजेंट करवा रहा हूं. ये फाइल ऑलरेडी क्रिएटेड है एंड दिस फाइल आई एम पेस्टिंग हियर. हे बघा, इथं ही फाइल केली. मला फाईलचा डेटा रीड करायचा, तर डेटा कसा रीड करतात बघूया. सर आई एम जस्ट रीडिंग द डेटा हियर ओनली फ्रॉम इंपोर्ट sys.exit 0. इस फाइल में ही मुझे डेटा को रीड करना. सो फॉर एक्सेल फाइल वी आर यूजिंग द पांडास लाइब्रेरी. सो मैं इंपोर्ट कर रहा हूं, इंपोर्ट पांडास. पांडास इंस्टॉल नहीं है तो इंस्टॉल करना होगा. यहां से भी इंस्टॉल कर सकते हो. अगर यहां से नहीं करना है तो आप pip इंस्टॉल पांडास भी कर सकते हो. समजतो? ऑडिबल? यस. आता मी आता ऑपरेशन सांगतोय. कुठले ऑपरेशन? मला ईच अँड एव्हरी डेटा आणायचा आहे तिकडून. कुठून रे? एक्सेल मधून. सर हे जे पांडाज आहे ती लायब्ररी आहे का, जशी आपली PyTest किंवा Yes. Playwright आहे? So pandas, as an automation engineer, we are using the pandas for reading the Excel file. ठीक है? अगर एक्सेल फाइल में डेटा आपको रीड करना है, एक्सेल फाइल में डेटा को आपको राइट करना है, तो हम पांडास लाइब्रेरी यूज करेंगे. बिकॉज क्या हो रहा है कि दिस इज माय पाइथन स्क्रिप्ट, जिसमें मैंने पाइथन का कोड लिखा है, एंड डेटा मुझे एक सेपरेट फाइल में है जो पाइथन फाइल ही नहीं है. दिस इज द एक्सेल फाइल. इस फाइल का डेटा मुझे पाइथन फाइल में लेके आना है. अगर पाइथन फाइल का डेटा होगा तो पाइथन में आप डायरेक्टली इंपोर्ट करते हो. बट नाउ आवर डेटा इज प्रेजेंट आउटसाइड द पाइथन फाइल. इस अप्रोच को डेटा ड्रिवन अप्रोच बोला जाता है. चलो, तो पांडास में से मुझे डेटा लेके आना है, तो मैं पांडास को एक नेम देके रखता हूं, पीडी, नेम कन्वेंशन. तो इस पांडास लाइब्रेरी के अंदर आपके पास एक फंक्शन होगा, रीड एक्सेल फाइल फंक्शन. सो मैं बोल रहा हूं df इक्वल टू pd डॉट रीड अंडरस्कोर एक्सेल फंक्शन. इन दैट यू नीड टू पास द फाइल. मैंने पास किया है डेटा डॉट lx एक्सेल, फाइल का नाम, और प्रिंट कर रहा हूं बस df को सिंगल लाइन मध्ये. मी परत मल्टिपल गोष्टी लिहित नाहीये, एकच गोष्ट लिहितो. ठीक है? सो व्हाई इट इज नॉट सपोर्टिंग? लेट मी गो. पांडास पांडास पांडास, नो मॉड्यूल फाउंड. ओपन पाई एक्सेल भी होता है, लेकिन ओपन पाई एक्सेल नहीं यूज करना है, पांडास ही यूज करना.
नो मॉड्यूल ओपन पाई एक्सेल इंस्टॉल भी करना होगा क्या एक्सेल के लिए? चलो इंस्टॉल कर देता हूँ. pip इंस्टॉल. हे ऍक्च्युली एपीआय टेस्टिंग मध्येही आपण करतो, पण मी आता डायरेक्टली यूआय ऑटोमेशन मध्ये युटिलाइज करायचा ट्राय करतो. इंपोर्ट फेल, बट मैंने पांडाज यूज किया है ओनली. use pip or panda to install the OpenPyXL. Import OpenPyXL. इसका यूज नहीं है, बस इंस्टॉलेशन पांडास इंटरनली OpenPyXL को यूज कर रहा है. एक्सेल फाईल रीड करण्यासाठी. चला आता होतंय का बघू. हा डेटा कुठं प्रेझेंट आहे रे? हा डेटा एक्सेल फाईल मध्ये प्रेझेंट आहे. समजतं? यस. सर तो आधी का नाही झाला, फक्त पांडाज आपण पांडाज इंटरनली ओपन पाय एक्सेल लायब्ररी यूज करते. आपल्याकडे इन्स्टॉल नव्हती ही लायब्ररी. ही रिमूव्ह केली तरी चालते. आता इन्स्टॉलेशन केलं ना मी. ओके, हाँ इंस्टॉल कर. कारण एक्सेल फाइल के लिए आपको पांडास लगेगा, बट पांडास अगर आपने इंस्टॉल किया तो उसके डिपेंडेंट लाइब्रेरी है ओपन पाय एक्सेल. आता डेटा कुठे आहे एक्सेल फाइल मध्ये? नाउ वी हैव ओनली 3 रिकॉर्ड्स. आगे जाके ये रिकॉर्ड्स आपके पास मल्टीपल रिकॉर्ड्स आएंगे. 100 रिकॉर्ड्स, 2000 रिकॉर्ड एक्सेल फाइल से आप पायथन में रीड करोगे. आता हा डेटा येतोय, तर याला मी इटरेट करून वन बाय वन युटिलाइज करू शकतो. यस सर. चलो, सो दिस इज द डेटा. सर मुझे डीएफ हमेशा एक लिस्ट के अंदर डेटा लेके आता है. क्या बोल रहा हूं? डीएफ हमेशा लिस्ट के अंदर डेटा लेके आएगा. तो मैं बोल रहा हूं क्रीडेंशियल्स इक्वल टू डीएफ ऑफ लिस्ट, and inside that list you have the username, and inside that you have the password. मला वन बाय वन डेटा आणायचा आहे आणि मी प्रिंट करतोय क्रीडेंशियल्सला. यूजर नेम, पासवर्ड. सर क्रीडेंशियल का मुझे 0th इंडेक्स चाहिए. की एंड वैल्यू घेते हैं ना. चलो क्रीडेंशियल का यूजर नेम चाहिए. ओनली यूजर्स नेम. क्रीडेंशियल्स के मुझे पासवर्ड चाहिए. ओनली पासवर्ड. क्या मेरे पास सबको क्लियर है? डिक्शनरी झाली का क्रिएट एक? हाँ List नाही डिक्शनरी झाली, dictionary डिक्शनरी झाली. मध्ये येते. डिक्शनरी मध्ये येते ना. हाँ ये देखो, इसका 0th इंडेक्स का मुझे पासवर्ड चाहिए. अरे यार हे डिक्शनरी मध्ये काय येते? आपण काहीतरी रीड करताना हे करतोय. ठीक आहे, पासवर्ड मला 0th चा पासवर्ड चाहिए. वन बाय वन डेटा आणायचा आहे आपल्याला, दुसरं काय नाही. मला 1 चा पासवर्ड चाहिए. मला 2 चा पासवर्ड चाहिए. आता मी रीड करू शकतो. येस सर. मला 3 चा पासवर्ड चाहिए. 3 आहेत का बघावं लागेल. नाही आहे. म्हणजे आपल्याकडे फक्त 0th रिकॉर्ड, फर्स्ट रिकॉर्ड एंड सेकंड रिकॉर्ड अवेलेबल. मुझे उसमें से ही इसका यूजर नेम भी चाहिए. यूजर नेम जी सेकंड का. अरे जी एक्सेल फाइल क्रिएट केली ना, त्याच्यातून यूजर नेम, त्याच्यातून पासवर्ड. तो मैं ऐसे लिख सकता हूं, फॉर आई इन अ रेंज ऑफ क्रीडेंशियल्स, स्पेलिंग, लेंथ ऑफ क्रीडेंशियल्स, प्रिंट आई. आई मीन्स ईच एंड एवरी वैल्यूज मुझे चाहिए.
तो मैं ऐसे होल सिनारियो लाइक दिस वन कॅन आय क्रिएट. हा, झिरोचं युजर नेम, झिरोचं पासवर्ड, वनचं युजर नेम, वनचा पासवर्ड. समजतं? ऑडिबल? येस. ऑडिबल टू ऑल. अरे ही एक्सेल फाईल आहे ना, कुठं गेली? ही वाली. ओपन करतो बघा. ओपन इन ही अशी आपली एक्सेल फाईल. समजतं का? ऑडिबल? हा 0th इंडेक्स, हा 1 इंडेक्स, हा 2 इंडेक्स. ऑडिबल टू ऑल? येस सर. यस. आता हा डेटा आपल्याला प्रोसेस करायचा आपल्या ऑटोमेशन. सो आय विल राईट वन फंक्शन. कोणसा फंक्शन? सर, रीड द एक्सेल फाईल, डेफ रीड एक्सेल फाईल. आणि असाच फंक्शन इंडस्ट्रीला तुम्हाला भेटणार आहे की आप फाईल दे दो. दिस विल गो फॉर रीड दैट फाइल. मैंने क्रीडेंशियल दिया है, अभी प्रिंट कर रहा हूं. प्रिंट नाही केलं तर एका टपल मध्ये आपण आणू शकतो, डायरेक्टली एका टपल मध्ये आणू शकतो. कसं रे? डेटा इक्वल टू डेटा की लिस्ट इक्वल टू दिस वन, डेटा लिस्ट डॉट अपेंड. काय गोष्ट अपेंड करायची? सर, क्रीडेंशियल्स नेम कॉमा ही गोष्ट अपेंड करायची. पण अपेंड म्हणजे काय? सिंगल व्हॅल्यू करायची, तर ही टपल मध्ये घेऊन अपेंड करा. संपला. बघा आता प्रिंट करू का या फंक्शनला कॉल करून? दिस फंक्शन इज रिस्पॉन्सिबल टू रिटर्न द डेटा लिस्ट. रिजल्ट इक्वल टू रीड एक्सेल. आपको बस एक्सेल फाइल पास करना है. माय फंक्शन इज रिस्पॉन्सिबल टू गिव यू द डेटा फ्रॉम एक्सेल फाइल. प्रिंट रिझल्ट. आधी मी मॉड्यूल लेवलला ट्राय केला आणि जाऊन आपण एक्सेल फाइल मध्ये ट्राय करतो. आता ही लिस्ट आली तर लिस्टला इटरेट करू शकतात का? येस सर. ऑडिबल? टप्पल मध्ये येणार होतं ना सर, लिस्ट मध्ये आले. नाही नाही, लिस्ट मध्ये टपल ना. अपेंड करताना मी टपल अपेंड करायची बघा. हा, ओके ओके. नो. हो. आता आपली ऍक्च्युअल सिनारिओ काय? सर, हा एक फंक्शन आहे, त्याला फक्त फाईल पास करा, त्या फंक्शन मधून मला डेटा घ्यायचा आहे. मी असं कुठं लिहिलं होतं का रे? फॉर युजर कॉमा पासवर्ड इन रिझल्ट प्रिंट यूजर कॉमा पासवर्ड. रिजल्ट मीन्स एक लिस्ट, उस लिस्ट का डेटा मुझे चाहिए. तर ही 1 by 1 आपण आपल्या स्क्रिप्ट मध्ये पास करणारे डेटा. समजतं? ऑडिबल? येस. ऑडिबल टू ऑल? यस. ठीक है. हा फंक्शन रेडी है. आता हा फंक्शन फक्त आपण पास करना. चलो, ये फंक्शन यहाँ पे लिख के रखा है, तो मेरे स्क्रिप्ट के अंदर सर मुझे डेटा, हा जो तुम्ही आणतायत ना, युजर नेम, पासवर्ड, आता सिंगल साठी केला होता मी, आता मला मल्टीपल ट्राई आउट करायचे. तो मैं यहां पे ऐसे लिख सकता हूं, रिजल्ट इक्वल टू ये फंक्शन को कॉल कर दो. यस सर. हा फंक्शन मधला डेटा आणायचा आणि फिल करत जायचं. फॉर युजर कॉमा पास वर्ड इन रिझल्ट पहिला युजर नेम असा येईल,
आणि हा येईल तुमचा पासवर्ड. काही वेगळं करतोय का? नाही, एकच सिनारिओ, but now we have changed that scenario to the data driven approach. Data driven approach. Audible to all. रन करूया का? बघा, युजर नेम येणार, त्याचा पासवर्ड, मग सबमिटला क्लिक केलं जाणार. एरर मेसेज येतोय का? तो एरर मेसेज प्रिंट केला जाणार. पण हे बघायचं असेल तर टाइम डॉट स्लीप पण टाकूया, म्हणजे तुम्हाला त्या वेटला वेट करता येईल. सो फर्स्ट युजर नेम पासवर्ड अँड ओपन द युजर नेम पासवर्ड. वन सेमच नकोय, आपण वेगळा टाकूया. वन. चलो, so run the script. So data is available inside the Excel file. We are reading that data and we are performing the login operation. First, then it will wait. Second, then it will wait. Third, username password. Then it will wait and then it will close. Figure scenarios. Audible? Yes. Audible to all. ऑडिबल सर. ठीक है. सो यूजर नेम पासवर्ड. सपोज करो कि सर अगर यूजर नेम पासवर्ड मेरे सेट में यूजर नेम पासवर्ड भी है, नेक्स्ट लेवल पे लेके जा रहा हूं, मेरे इसके अंदर करेक्ट यूजर नेम करेक्ट पासवर्ड अवेलेबल है. कौन सा है रे करेक्ट? करेक्ट वाला पाहिजे आपल्याला. पॉझिटिव्ह. स्टुडंट इज अ पॉझिटिव्ह, पासवर्ड इज अ 1 2 3. ठीक है. पॉझिटिव्ह स्टुडंट, पासवर्ड इज अ पासवर्ड 1 2 3. समझतं? ऑडिबल? हाँ, यस. तो करेक्ट यूजर नेम पासवर्ड ये वाला है. अगर ये आएगा तो मुझे लॉग इन करना है सर. So can I put here the condition? If username will match to the student equal to username अगर मैच कर रहा है and पासवर्ड अगर मेरा मैच होने वाला है किससे रे? पासवर्ड 1 2 3. तो आपको फिल भी करना है. चलो, आपको फिल भी करना है एंड लॉग इन भी करना है. बट करेक्ट यूजर नेम पासवर्ड को लॉग इन करने के बाद लेट मी ट्राई विथ द पॉझिटिव्ह सिनारिओ. स्टुडंट अँड पासवर्ड 1 2 3. लॉग इन केल्यानंतर काय येतं ते बघायचं. लॉग इन करेक्ट होत नाहीये का? लॉग इन स्टुडंट, मी काही मिस्टेक करतोय का? कॅपिटल पासवर्ड 1 2 3. लॉग इन झाल्यावर ई व्हेरीफाय करू शकते. हा, कॉंग्रॅच्युलेशन मेसेज, यू आर लॉग इन टू दिस वन. नाहीतर तुम्हाला लॉग आउट बटन दिसतंय का ते पण व्हेरीफाय व्हॅलिडेट करू शकता बाय टेक्स्ट. जर ते पण नाही करायचंय तर तुमचे करंट URL मी करतो. चला, लॉग इन केल्यावर करंट URL. सो डिफरंट सिनारियोज यू कॅन युटिलाइज. पेज डॉट URL असं असतं का रे? यस. हा, करंट URL. हाउ टू वैलिडेट पेज डॉट URL. तो मैं क्या कर रहा हूं सर? प्रिंट पेज डॉट URL. आता फक्त प्रिंट करतो. एल्स अगर ये दोनों कंडीशन मिसमैच हो रही है तो बस आपको लॉग इन करना है एंड एरर का लोकेटर फाइंड करके कंटेंट फाइंड करके देना है. बघा, स्क्रिप्ट रेडी झाली. आता डेटा तिकडनं येणार. तुम्ही म्हणताय सर परत टेस्ट केस का लिहायच्यात? ऑलरेडी वी हैव द रीडिंग फाइल नो. हाँ, आफ्टर द लॉगिंग सर स्क्रीनशॉट लेना है तो पेज डॉट
screen underscore shot equal to path equal to कसं रे सक्सेस डॉट png हे बरोबर लिहिलंय का बघा येस नाही, स्क्रीनशॉटला अंडरस्कोर नसतं. डायरेक्ट असतो का ठीक आहे पेज डॉट सक्सेस आणि परत हा एरर आला ना तर आपण स्क्रीनशॉट घेऊया पेज डॉट हा आता स्क्रीनशॉट चेंज होतील तर मी त्याला कसं करतो बघा एफ स्क्रीनशॉट ऐसे ले लो यूजर नेम अंडरस्कोर PSW password and screenshot save करा. So this is the script. Just try to understand the script. जर अंडरस्टँड होत नाही है तर परत रिपीट करतो. सिंगल स्क्रिप्ट में मैंने all the things कर दिया. Sir, this function is responsible to read the Excel file. Pandas library में ने read Excel function यूज किया है. Read Excel is responsible to take the file name. उस फाइल नेम में से वो आपको यूजर नेम पासवर्ड रिटर्न करवाएगा एंड वट एवर द यूजर नेम पासवर्ड सपोज 4 यूजर नेम है तो मैंने क्या बोल दिया फॉर आई इन अ रेंज ऑफ 4 0 to 4 स्टार्ट होंगे 0 to 4 मीन्स 0 1 2 3 एंड ईच यूजर नेम पासवर्ड आय एम अपेंडिंग इनसाइड वन लिस्ट. आता अपेंड म्हणजे काय ते विचारू नका ते लिस्टच्या लेक्चर मध्ये असेल. येस ऑर नो येस append method is responsible to append the single element inside the list. Okay हा एक लिस्ट रिटर्न करेल त्याच्यात टपल आहेत युजर नेम पासवर्डचं युजर नेम पासवर्डचं युजर नेम पासवर्डचं युजर नेम पासवर्डचं आता टपल आहे तर दुसरा तर माझं सिनारिओ नाही का ते बोला नाही, माझं नाही काही क्रेडेन्शियल प्रिंट होत नाहीये. म्हणजे ते मला एरर येते. मी क्रेडेन्शियलचं ती लाईन तुम्ही लिहिली ना ती तुम्ही ते लिस्ट क्रिएट केली नाही युजर पासवर्डने मला एरर देतोय. असं टपल मध्ये दिलं का तुम्ही अपेंड नाही नाही करताय मी नुसतं मी नाही मी अजून अपेंड परत पोहोचत नाही. मी नुसतं क्रेडेन्शियलच प्रिंट करत होतो ते इश्यू देत होतो ते. ठीक आहे बघूया आपण ना हे झाल्यावर बघू ठीक आहे. सो दिस वन हा हे तर आपलं सर्वांना माहिती URL ओपन करा डेटा घेऊन आलो युजर नेम पासवर्डला मी इटरेट केला आणि कंडिशन टाकली जर करेक्ट युजर नेम करेक्ट पासवर्ड असेल ना तू फक्त क्लिक कर आणि स्क्रीनशॉट घेऊन पेज डॉट URL रिटर्न कर एल्स ईच एंड एवरी जाने वाला है एल्स यूजर नेम पासवर्ड एंटर कर दो क्लिक ऑन सबमिट टाइम डॉट स्लिप फॉर दिस वेटिंग फॉर दिस एरर स्क्रीनशॉट ले लो एंड प्रिंट दिस एरर. सो आई एम जस्ट रनिंग द टुडे स्क्रिप्ट फॉर द data driven approach. Username password will enter. Wrong username password. Then next username password will enter. Then next username password will enter. Then next username password will enter. ठीक आहे सक्सेस मध्ये गेलं नाहीये का नाही गेलं बघूया कारण तो ऍक्च्युअली एंटर करताना स्पेसही घेतोय ठीक है स्पेस रिमूव करू आपण. सो दिस आर द रनिंग स्क्रीनशॉट अगर देखना है तो दिस इज द फर्स्ट स्क्रीनशॉट आफ्टर द लॉगिन वी आर टेकिंग स्क्रीनशॉट. दिस वन इज द सेकंड स्क्रीनशॉट दिस इज द थर्ड स्क्रीनशॉट एंड दिस इज द फोर्थ स्क्रीनशॉट. तो आता सर आपला हा का घेत नाहीये युजर नेम पासवर्ड का घेत नाहीये ते बघूया. करेक्ट युजर नेम पासवर्ड स्टूडेंट इज अ करेक्ट and then the password is a 1 2 3 लॉगिन होते पण आपला जो युजर नेम पासवर्ड येतो आहे तो हाच येतोय का फाईल मध्ये जाऊन चेक करा
नाही करायचंय तर आपण एक स्ट्रॅटर्जी यूज करणार आहे. स्पेस रिमूव्ह करायला काय करतात तर स्ट्रिप यूज करतात ना. हे बघा, हे स्पेस असल्यामुळे स्पेस येतोय. सो वी कैन गो विद द यूजर नेम आएगा उसको स्ट्रिप करतो. आता स्ट्रिप मेथड म्हणजे काय ते सर्वांना माहित हवं. पासवर्ड आएगा उसको भी स्ट्रिप करतो. समजतं? ऑडिबल? यस. तुम्ही तिथं ह्याच्यात एक्सेल फाईल मध्येच ते स्टुडंट नंतर स्पेस काढलं तर स्टुडंट नंतर स्पेस काढला तर, पण एक्सेल फाईल मधून मी स्पेस नाही रिमूव्ह करू शकत आहे ना. मग ते तेवढंच घेणार ना. बाकीचे एक्स्ट्रा त्याची किती तर लेंथ असते, मग ते स्टुडंटच घ्यायला पाहिजे. जर 8 कॅरेक्टर्स असतील तर 8च कॅरेक्टर घ्यायला पाहिजे ना ते. मग स्पेस कुठे आहे तिथं? हे बघा, एक स्पेस दिसतोय का? हा, मग तो तुम्ही आता जर हा हा, केला आणि तो सेव्ह तो केला तर तो रिमूव्ह केला तरी चालेल. असा मग रिमूव्ह करून स्ट्रिपची बघू गरज का? नाही पडणार ना. हो. असा पण, बट समटाइम्स क्या होता है कि ये एक्सेल फाइल का डेटा हम कॉपी पेस्ट करते हैं. ठीक है, ओके. कॉपी पेस्ट टायमिंगला त्या चला रिमूव्ह पण केला आहे. स्ट्रिप नाही घेतला तरी चालेल. चला आता मी स्ट्रिप रिमूव्ह करतो. सर एकदा स्ट्रिपने पण करून दाखवा. हो, दोघांनी करूया. मला सक्सेसफुल लॉग इनचा लास्ट यायला हवं. आपण युजरने पासवर्ड कमी करायचे. ओके, नो प्रॉब्लेम. सक्सेसफुल लास्ट वाला आहे ना, होईल तो. झालं का? यस, ऑडिबल? येस. गलती से अगर स्पेस दिया है तो स्पेस को रिमूव किया जाता है स्ट्रिप मेथड से. स्ट्रिंग की मेथड आहे रे स्ट्रिप, सर्वांना माहिती असं. आता ह्या सिनारिओ मध्ये आपण काय केलं, ऍट अ टाइम वी ट्राय विथ द मल्टिपल युजर नेम मल्टिपल पासवर्ड. हा लोकेटरला क्लिक करण्याआधी आपण स्क्रीनशॉट घेतोय. आधीच घेऊया युजर नेम पासवर्ड दिल्यावर. चला हा पण स्क्रीनशॉट युजर नेम पासवर्ड दिल्यावर घेऊ. अभी कल को जाके किसी ने बोला कि आई वांट टू डू दी लॉग इन फॉर 100 यूजर, तो आप इसको फिर से स्क्रिप्ट मॉडिफाई नहीं करोगे. आप क्या करोगे, सर कैन यू गिव मी द एक्सेल फाइल. मेरे पास स्क्रिप्ट रेडी है ना, यू कैन गिव मी द एक्सेल फाइल. आई विल लॉग इन टू 1000 यूजर, आई विल लॉग इन टू 100 यूजर. देखो 1 2 1 2 इतने यूजर्स के लिए ट्राय करना. तर परत 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 पायथॉनचे फंक्शन लिहिण्याची गरज आहे का? नाहीये. ऑलरेडी आपण कोड लिहिलेला आहे. तोच कोड माझी सिनारिओ सॉल्व करणार आहे. कितीला घेऊया? टोटल 50 करूया. चला हा पण घेऊया सक्सेस वाला. समजतं? ऑडिबल? येस. चलो 50 टाइम आय एम ट्राइंग. ओके, स्क्रीनशॉट पण तसे घ्यायचे असतील तर घेऊ शकता. स्क्रीनशॉट आता सर्व एकत्र येतील तर मी काय करतो, स्क्रीनशॉटला एक फोल्डर मध्ये टाकून देऊया. लॉग इन अरे फाइल का बनवली मी, फाइल नाही बनवायची. यूआई के अंदर डायरेक्टरी लॉग इन, पाथ कुठं जाणार, लॉग इन पिक मध्ये जाणार. अगेन लॉजिक लिहिलंय का मी? हा, लॉजिक पिक. चला नेम चेंज झालं. लॉजिक पिक सेम पाथ and screenshot will store inside the लॉजिक पिक अंडरस्कोर. आता हे सक्सेसचे मल्टिपल स्क्रीनशॉट येतील तर मी काय म्हणतोय, सक्सेस के लिए आप यूजर नेम पासवर्ड दे दो. नहीं तो मैं क्या कर रहा हूं, फॉर आई इन रेंज ये आ रहा है ना. चलो सक्सेस यूजर ठीक आहे. आता 50 युजरला करायचं, 50 युजर्स.
सर ते फॉर्मॅटिंग मध्ये नाही ठेवलं तुम्ही, ते नेम कुठला? चुकलं तिथं. हे का? हा 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 हा. ठीक आहे. So, इथले होल स्क्रिप्ट आय एम रनिंग 50 टाइम. ठीक आहे. काउंट पण करायचं आहे का? काउंट करूया आपण. काय करतो? काउंट नावाचा व्हेरिएबल घेऊया 0. आणि जेव्हा जेव्हा हे जात राहील तेव्हा तेव्हा तुम्ही काउंट इक्वल टू काउंट प्लस 1 करत जा. आणि सर्व झाल्यावर फेल झाल्यावर मी काउंटला प्रिंट करतो. मध्ये पण प्रिंट करू शकतात, नाहीतर बाहेर पण प्रिंट करू शकतात. चला मध्येच करतो. प्रिंट काउंट काउंट इज काउंट. लॉग इन. सक्सेसचं काउंट येणार ना फक्त. हा, लॉग इनला आपण इकडे पण करूया. एल्स ला पण करायचं का? एल्सचा काउंट वेगळा घेऊया. चला, काउंट फॉर सक्सेस. किती सक्सेस होत आहेत? मी एंड टू एंड सर्व स्क्रिप्टच लिहिली की जे तुम्हाला सर्व गोष्टी करून देणार. ठीक आहे. तर हा प्लस प्लस कुठं करू? जर तुमचा सक्सेस होत असेल तर काउंट कर. समजतं का? यस. ऑडिबल टू ऑल वेरिएबल्स यहाँ पे डिफाइन कर रहा हूं. आणि अनसक्सेस होत असेल तर काउंट अनसक्सेस इक्वल टू 0. इथं रे, इथंच ना, 2 सेपरेट व्हेरिएबल. सक्सेस झाला तर सक्सेसचा काउंट, अनसक्सेस झाला तर अनसक्सेसचा काउंट. विजिबल वगैरे बघायची गरज नाही. ऑडिबल? यस. स्क्रिप्ट समजते काय लिहिलंय मी? तरी स्टेप बाय स्टेप स्क्रिप्ट डिझाईन केली. 50 टाइम वी आर गोइंग टू लॉग इन. चला, स्क्रिप्ट रेडी. तर मी बघतच नाही आता स्क्रिप्ट. फर्स्ट वन, सेकंड वन, असे 50 टाइम होणार आहे. आपण टाइम डॉट स्लिप पण दिलेला आहे. काय गोष्ट होणार आहे बघूया. हा, सक्सेस झाल्यावर तो परत ते चेक करतोय की मला युजर नेम पासवर्ड भेटतंय का. ऑडिबल? येस सर. क्या मिस्टेक हो रहा है? सक्सेस झालं की परत तो चेक करतोय युजर नेम पासवर्ड भेटतोय का, युजर नेम पासवर्ड भेटतोय का. तर आपण काय करूया, सक्सेस झाल्यावर लॉग आउट कर. लॉग आउट केल्यावर सेम पेजला येईल. चलो, दॅट कंडिशन वी विल ऍड. वन्स इट इज सक्सेस, क्लिक ऑन लॉग आउट. लॉग आउटचा लोकेटर कसा फाइंड करायचा? /A. नेम पण आहे रे, रोल पण आहे. ठीक है. चलो, गेट बाय नेम भी फाइंड कर सकते हो. गेट बाय नेम करू का? लॉग आउट. आफ्टर क्लिकिंग ऑन दिस वन, फाइंड आउट द एलिमेंट पेज डॉट गेट बाय रोल. रोल के लिए क्या दिया जाता है? फर्स्ट वन, एंड देन द नेम ऑल्सो यू नीड टू प्रोवाइड. नेम इज अ लॉग आउट नेम. व्यवस्थित स्ट्रिंग मॅच करायची. लॉग आउट नेम डबल स्ट्रिंग होती बहुतेक सर. डबल स्ट्रिंग, सिंगल स्ट्रिंग चालतंय. लिंक तुम्हाला डबल स्ट्रिंग मध्ये द्यायचंय, डबल स्ट्रिंग मध्ये द्या. ती शेवटी स्ट्रिंगच असेल. मी सिंगल याला ट्राय करतो आधी, हे होतंय का. पेज डॉट दिस लोकेटर डॉट क्लिक म्हणजे तुम्ही बाहेर येणार. ठीक आहे. मी सध्या इथं जाऊन वेगळ्या फाईलला ट्राय करतो की ती फाईल रन होते.
जर ती फाईल रन झाली तर आपण कॉपी पेस्ट, डेटा कॉपी नाही, इमेज सॅम्पल साठी ट्राय करतो. रॉंग, याच्यात रॉंग वाले टाकूया, हा डिलीट करूया. This will delete, this will delete, this will delete, this will delete. अरे भरपूर आहेत ना हे. पहिले 5 साठी करूया, मग 50 साठी करू. डिलीट. यूजर नेम हे समजतंय. पासवर्ड यूजर नेम सपोज कॅपिटल एस स्टुडंट 1, पासवर्ड 1 2 3. आपलं करेक्ट यूजर नेम कुठलं आहे ते बघूया. स्टुडंट, पासवर्ड इज पासवर्ड 1 2 3. रॉंग यूजर नेम, परत हे घेतो. आपला सिनारिओ लॉग इन करून बाहेर निघायला. मी आता फाईलचं नाव सॅम्पल ठेवलंय, तर स्क्रिप्ट मध्ये मी फाईलचं नाव चेंज करतोय. फॉर द टाइम बिंग आय एम चेंजिंग दिस फाईल नेम इज अ सॅम्पल. सॅम्पल डॉट दिस वन. Let's try to execute the actual scenario for 3 records. First one is fine. Second one, login होते, लॉग आउट करून बाहेर येतो, परत सेकंड सिनारिओ ट्राय करतो. ऑडिबल? येस. ही गोष्ट ऍड केली ना. ऑडिबल टू ऑल? यस सर. चलो, अभी मैं यहाँ पे बस ऐड कर रहा हूं. अगर आपको सर एसर स्टेटमेंट डालना है तो एसर स्टेटमेंट ऑल्सो यू कैन पुट हियर कि लॉग इन हो रहा है या नहीं, लॉग आउट हो रहा है या नहीं. ऑल द टेस्ट केसेस के लिए एसर स्टेटमेंट आप पुट कर सकते हो. तो मैं एक्चुअल डेटा के लिए रन कर रहा हूं. टाइम डॉट स्लीप पण मी रिमूव्ह करू शकतो. असेल तर बघायचं असेल तर 0.5 टाकतो, छोटा. ठीक है, चलो. 50 records. Now running the actual script. Student, second record, this one, third record. चालू दे आता. 50 records ला चालेल आपले स्क्रिप्ट. लॉग आउट करून बाहेर आला, परत दुसरा रेकॉर्ड. समजते? ऑडिबल टू ऑल? यस यस, प्लीज रिस्पॉन्स. लॉग आउट करून बाहेर, म्हणजे 50 रिकॉर्ड्स को मैं एट अ टाइम चेक कर रहा हूं कि मेरा लॉगिन होने वाला है या नहीं. बट व्हाई इट इज पॉसिबल? बिकॉज डेटा इज आउटसाइड द स्क्रिप्ट. डेटा कैन बी इनसाइड द एक्सेल. अभी आपके पास 1000 रिकॉर्ड्स रहेंगे, 1000, 10,000, 1 lakh, नो वरीज. माय स्क्रिप्ट इज एबल टू हँडल ईच अँड एव्हरी रेकॉर्ड. हे मॅन्युअली करायला किती टाइम जाईल सर? प्रत्येक वेळेस लॉग इन करा, 50 टाइम लॉग इन करून बघा, किती टाइम कंझ्युमिंग प्रोसेस. बट वन्स द स्क्रिप्ट इज रेडी, यू कॅन रन दॅट स्क्रिप्ट. होतं? ऑडिबल? येस. सुरुवातीला जेव्हा ते सक्सेस झालं, म्हणजे आपण युजर आपण त्याचे लॉजिक टाकलंय. सक्सेस झाल्यावर लॉग आउट करून बाहेर लॉग आउट, हा ते बाहेर येत नव्हतं ना सुरुवातीला जेव्हा. सुरुवातीला ते बाहेर येत नव्हतं आणि तो युजर नेम पासवर्ड सर्च करत होता. ओके. लोकेटर सर्च करत होता पेजवर. बघा आता 50 टाइम होईल. तो डेटा ड्रिवन अप्रोच. सर, I have followed the data driven approach in my framework. The data driven approach का बेनिफिट क्या है कि मल्टीपल डेटा आप स्क्रिप्ट में फॉलो कर सकते हो. समझता? ऑडिबल? यस. एनी अदर डाउट? डेटा सर, हे काय डेटा सांगितलं? ड्रिवन. डेटा ड्रिवन means data is outside the script.
आता मी डेटा स्क्रिप्ट मध्ये लिहिलाच नाहीये, युजर नेम पासवर्ड माझ्या स्क्रिप्ट मध्ये नाहीच आहे. बघा टोटल 50 रेकॉर्ड्स, काउंट बी येतोय. अनसक्सेस काउंट 1 2 3, काउंट 1 सक्सेस झाल्यावर, परत सक्सेसचा काउंट 2, परत सक्सेस झाल्यावर काउंट 3, अगेन सक्सेस झाल्यावर काउंट 4, अगेन सक्सेस झाल्यावर काउंट 5, सक्सेस झाल्यावर काउंट 7. समजतं? ऑडिबल? यस. ऑडिबल टू ऑल. येस. अनसक्सेस 36 एंड सक्सेस 13. टोटल कितना हुआ है? 49. यस, इन एक्सेल 49 रेकॉर्ड्स वी हैव. अरे पहिला रेकॉर्ड हेडरला जातो ना, ते मॅच नाही होत. 50 नाही मॅच होणार, 49 मॅच होतील. अरे पहिला रेकॉर्ड जो आहे ना तुमचा, तो हेडर असतो. बघा हेडर म्हणजे नाव, हा पहिला रेकॉर्ड आहे. हा बघा युजर नेम पासवर्ड. बट ऍक्च्युअली 2 to 50 किती रेकॉर्ड आहे? 49. 49. हाँ, सो दिस इज द डेटा ड्रिवन अप्रोच. ये अप्रोच इंडस्ट्री में भी हम फॉलो करेंगे. अगर डेटा आउटसाइड पाइथन फाइल है, एक्सेल में है, तो ऐसे रीड करो. समजता? आता ही अप्रोच फॉलो केल्यावर मॅन्युअली मी सर्व गोष्टी करत बसत नाही. सो रियल टाइम एप्लीकेशन की जब बात होगी, जब रियल टाइम एप्लीकेशन आप देखोगे पाइथन के अंदर, स्टूडेंट मैनेजमेंट सिस्टम, सपोज लेट मी रन दिस एप्लीकेशन. एपीआय मध्ये पण असेल आपलं एक ऍप्लिकेशन डेव्हलप झालेलं आहे, ते ऍप्लिकेशन पायथॉन app.py फाइल. तो वन एप्लीकेशन इज रनिंग, इसको मैंने बस ओपन किया है मेरे यूआई पे. दिस इज आवर डेवलप्ड एप्लीकेशन. मैं आपको भी प्रोवाइड करूंगा प्रैक्टिस के लिए. आता हा स्टूडेंट डेटा एंटर करायचा आहे. सो मॅन्युअली क्या होता था, ये स्टेप ऑफ लर्न एडमिन टीम वन बाय वन स्टूडेंट का डेटा एंटर करती थी, तब जाके वो कहां पे आता था, एक आपके डेटाबेस में. बट वी हैव रिटन द स्क्रिप्ट कि यू कैन एंटर डेटा इनसाइड एक्सेल फाइल. माय स्क्रिप्ट इज रिस्पॉन्सिबल टू टेक होल डेटा एंड एंटर इनसाइड द सिस्टम. किती सोपी गोष्ट झाली. आता इनपुट युजर नेम हे आपल्याला माहिती आहे. हो, याचा लोकेटर फाइंड करा, तिथं युजर नेम एंटर करा. and this is the drop down. Select by label, select by value, select by index, last session. These are the check boxes. Check box select करो. Mobile number input box, address input box, add a student button. क्या मेरी बात सबको क्लियर है? इन्हीं एप्लीकेशंस के अंदर ये चीजें कॉमन रहने वाली है. मेरे पास स्क्रिप्ट रेडी है तो आई विल इंसर्ट होल डेटा टू दिस वन. सो फॉर प्रैक्टिस पर्पस यूज दिस एप्लीकेशन. ये एप्लीकेशन भी मैं आपको शेयर करूंगा. जस्ट ट्राय टू प्रॅक्टिस ऑल डेटा. एंड टू एंड फ्लो करायचा असेल, डेटा एंटर झाल्यावर तुम्हाला ऑप्शन मध्ये शो ऑल स्टूडेंट पण दिसतील, ते तुम्ही व्हेरीफाई व्हॅलिडेट करू शकता. ठीक है. अगेन द नेक्स्ट वन, कोई भी एप्लीकेशन में जब आप जाओगे, सपोज स्टेप अप लर्न का ही एप्लीकेशन में ओपन कर रहा हूं. एडमिशन इंक्वायरी, मुझे मल्टीपल एडमिशन इंक्वायरी डालना है, तो मैं इस फॉर्म को यूटिलाइज कर सकता हूं. हाँ सर, युजर नेम कसं करतात ते मला माहिती आहे, ईमेल ऍड्रेस कसा द्यायचा तोही माहिती आहे, करंट सिटी कसं द्यायचं तेही माहिती है, मोबाइल नंबर. डोंट ट्राई दिस वन. नहीं तो आपके बैकएंड में स्टेप अप लर्न का डेटाबेस फुल हो जाएगा अगर आप ऑटोमेशन कर रहे हो तो. रियल टाइम एप्लीकेशन का ऑटोमेशन ट्राई आउट नहीं करना है. इनपुट बॉक्स ड्रॉप डाउन है, सबमिट बटन पे क्लिक करो, खत्म. वेरिफिकेशन वैलिडेशन आप कर सकते हो. यस सर, स्क्रिप्ट के अंदर भी वेरिफिकेशन वैलिडेशन आप कर सकते हो. जो भी चीजें मैंने लिखी है
all the things I am going to write inside test file. Test data driven login. आता टेस्ट डेटा ड्रिव्हन लॉगिन आहे तर हीच फाईल मी तिथे युटिलाइज करणार का? हो सर, फक्त फंक्शन लागेल ज्याचं नाव काय असेल रे? टेस्ट असेल ना. टेस्ट लॉगिन. हा हेल्पर फंक्शन साइडला लिहायचा आहे तर लिहू शकता. हा हेल्पर फंक्शन मी सपोज कुठं लिहितो? हेल्पर मध्ये लिहितो. रीड एक्सेल फाइल के अंदर मैंने एक हेल्पर फंक्शन लिख दिया. दिस वन इज अ हेल्पर फंक्शन. इनसाइड दिस पांडास लगने वाला है तो मैं क्या कर रहा हूं? इंपोर्ट पांडास एज पीडी. खत्म. रीड एक्सेल से मुझे बस रीड करना है. तो टेस्ट केस में इंपोर्ट कैसे करवाओगे? ऐसे ही इंपोर्ट करोगे. आता ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत म्हणून मी कॉपी पेस्ट करतो. हेल्पर मध्ये कौन सी फाइल है सर? हेल्पर के अंदर मैंने रीड एक्सेल नाम की फाइल यूज की है. उस एक्सेल नाम के फाइल के अंदर रीड एक्सेल नाम का फंक्शन है. वही फंक्शन मुझे यूटिलाइज करना है. खत्म कहाणी. आता हे सक्सेस होतोय का नाही? काउंट येतोय का नाही? काउंट तुम्हाला प्रिंट करायचा नसेल तर ऍसर्ट करा ना. ऍसर्ट इन दिस यूआरएल. कौन सी यूआरएल? जो पेज डॉट यूआरएल लाएगी आफ्टर द लॉगिन सक्सेस. दिस शुड बी कम इन यूआरएल. तुमचं ऍसर्शन बटनला करायचं तर बटनला करू शकता. देन एलिमेंट एरर काउंट. चलो एलिमेंट पे भी करना है तो एलिमेंट को मैंने कैसे प्रिंट किया था? एलिमेंट डॉट इनपुट कंटेंट. एलिमेंट डॉट टेक्स्ट कंटेंट. याच्याच तर बेसिसला मी म्हणतोय की ते ऍसर्शन झालंय की नाही. कुठला करणार? ऍसर्ट इनव्हॅलिड ह्या एलिमेंट मध्ये असेल तर मी म्हणू शकतो की माझं लॉग इन नाही झालंय. इनव्हॅलिड. क्या आएगा देखो. स्टूडेंट 1212 पासवर्ड ये वाला हा टेक्स्ट यायला पाहिजे ना. इनव्हॅलिड इन यूजर ने. खतम कहाणी. काउंट करायचंय तर काउंट द्या. नाही द्यायचंय तर आपल्याकडे आता टेस्ट केस रेडी झालीये तर काउंटचा कामच नाहीये. तो मी फक्त तुम्हाला काउंट दाखवण्यासाठी केलं. काउंट नाही करते. ऑडिबल. अरे एक ही टेस्ट केस मल्टीपल डेटा को सपोर्ट करेगी. आता टेस्ट केस रन करायचे. मी डेटा 50 ठेवत नाहीये, रिमूव्ह करून देतो. फाईल पण टेस्ट मध्ये ठेवूया. टेस्ट मध्ये नसेल तर तुम्हाला पाथ द्यावे लागेल. कुठल्या पाथला ती फाईल प्रेझेंट आहे. चलो डेटा आई एम गोइंग टू ओपन. कितना डेटा है सर? उसको मैं एडिट करना चाहता हूं. दिस इज गोइंग फॉर 6 6 10. चलो 9 डेटा. समझते? ऑडिबल. चलो रन कर दो. अगर कुछ इश्यू आ रहे हैं तो वी विल debug the issue. ls pytest -sp. आता काय होते माहिती है ना सर? देर इज अ सेम अप्रोच. यू कैन ऑल्सो यूज द पैरामीटराइजेशन. एक ही टेस्ट केस जहां पे आप लिस्ट पास करोगे, लिस्ट में टपल पास करोगे, पैरामीटराइजेशन पाइटेस्ट का ऑप्शन यू कैन ऑल्सो यूटिलाइज. टेस्ट के अंदर जाके मुझे टेस्ट डेटा को यूटिलाइज करना है. टोटल क्या हुआ है? नो मॉडल फाउंड पांडास. वाई? पांडास
नॉट डिफाईन क्या, पण पांडाज मी इन्स्टॉल केलं होतं, बाहेर इन्स्टॉल केलं होतं. लेट मी इन्स्टॉल पांडाज ते pip install pandas. मी दुसरीकडे इन्स्टॉल केलेलं, तो इंटरप्रिटर वेगळा होता, इथं वेगळा आहे. पांडाज इन्स्टॉल केलंय ते ओपन पाय एक्सेल पण इन्स्टॉल करायचं. मी क्लिक करून रन केलं असतं तर रन झाला असता, कारण तो करेक्ट इंटरप्रिटर पिक करत होता करंट फाइलचा. चलो आज के लिए इतना ही है फाइल हैंडलिंग एक्सेल फाइल. देन नेक्स्ट 2 सेशन आल्सो वी रिक्वायर्ड द प्लेराइट के मोर सेशन लेने वाला हूं मैं, नो वरीज. pip install OpenPy Excel. OpenPy Excel library is responsible to handle the Excel data. Assertion जिथं फेल झाला तिथून आपला कोड बाहेर येणार आहे. टेस्ट केस फेल होईल. But internally I am doing the verification and validation of total 9 records. Total 9 records. हा का झालं असं? येस, गॉट इट. लॉग इन सक्सेस. बघा, सक्सेस झाल्यावर नाही, आपण कोडिंग मध्ये मिस्टेक अशी केली. लॉग आउट नंतर आपण चेक करतोय ना, कुठे गेला रे? लॉग आउट नंतर करंट URL चेक करतो, पण आपल्याला लॉग आउट नंतर नाही, लॉग आउटच्या आधी, कारण URL चेंज होणार आहे. येस ऑर नो? येस, ऑडिबल. Yes. This is the new scenario. First time I am trying for this batch. Previous batches को ये scenario मैंने try out ही नहीं किए. Data driven approaches. मैं बस concept बोलता था. The candidates are trying, but here lively I try with the data driven approach also. आता होईल. Log out करण्याआधी आपण URL verify validate करतो. तर रात्री 11 वाजता मला कोणी सांगितलं कॅन यू रन द स्क्रिप्ट. हा, आय विल क्लिक अँड आय विल रन. बट 11 वाजता जाऊन मला कोणी सांगितलं की कॅन यू टेस्ट द 50 रेकॉर्ड्स. इट इज नॉट पॉसिबल. आय रिक्वायर्ड द मॅन्युअल एफर्ट्स. ते मॅन्युअल एफर्ट्सला मी रिड्यूस केला. मी स्क्रिप्ट रन करणार फक्त बस. आता मी स्क्रिप्ट लॅपटॉप वरून रन करतोय. पुढे जाऊन ही स्क्रिप्ट आपण जेनकिनला रन करणार टायमिंगला, की सकाळी 10 वाजता ही स्क्रिप्ट रन कर, ती ऑटोमॅटिकली रन कर. दिस इज द इंडस्ट्रियल डिमांड ऑटोमेशन, कि आपकी स्क्रिप्ट ऑल दी थिंग्स फॉलो करनी चाहिए. एक्चुअली इसने आई थिंक 50 रिकॉर्ड्स की फाइल पिकअप कर लिया, न्यू फाइल नहीं पिक की है. चलो नो वरीज. सेम नेम है ना, तो प्रीवियस फाइल पिक किया है. सेव केलं नसेल वाटतं आपण. ठीक आहे, चलो. हा, शिवराय तुमचं झालं का सर? सॉरी. हा बोला. नाही झालं सर. बोला अपूर्वा. नाही, आता समजा हे रन होतंय, पण मला जर हा प्रोग्राम स्टॉप करायचा आहे, म्हणजे रन होताना, तर मग तिकडे जायचं आपल्या इंटरप्रिटरला. मी काय म्हणतोय, ऑटोमेशन में मैन्युअल एफर्ट्स, देयर इज अ नो मैन्युअल इंटरॅक्शन. ठीक आहे, मी इंटरॅक्शन करत नाही, हे सर्व माझी स्क्रिप्ट करते. प्रोग्राम स्टॉप करायचा आहे तर तुम्हाला फोर्सफुली पायथॉन मध्ये स्टॉप करावं लागेल. तिकडे जाऊन सी ऑल द पास मीन्स वॉट एव्हर द एक्झिक्युशन वी आर डुईंग, इट्स वर्किंग फाईन. स्क्रीनशॉट बी आलेले आहेत इथं. पिक्स मध्ये घेतले ना आपण, कुठे घेतला रे? लॉजिक पिक्स मध्ये. हे बघा, राइट. ओके, चलो. So this is for today's session. Tomorrow we'll discuss the another scenarios. But ऐसे सिनारियोज आपको ट्राई आउट करने. मैंने बस यहाँ पे लॉगिन पासवर्ड का लिया है. अगर आपको एक्चुअल सिनारियो ट्राई आउट करने तो यू कैन यूटिलाइज द एप्लीकेशन, दिस एप्लीकेशन. आई विल शेयर द होल एप्लीकेशन विथ यू. बस आपको रन करना है पाइथॉन स्पेस app.py फाइल
So once you run this, the application will start. प्रैक्टिस के लिए इंसर्ट रिकॉर्ड नियर अबाउट 10, 20, 30 रेकॉर्ड्स आपको इंसर्ट करना. एपीआय मध्ये पण आपण सेम ऍप्लिकेशन युटिलाइज करणार. चला, ठीक आहे. कोणाचा डाऊट होता? शिवराय, चला शेअर करा. हा सर मेसेज कर. हे प्ले राईट समजतंय का रे की नाही? इंटरेस्टिंग टॉपिक, या व्हेरी इंटरेस्टिंग. Once you write the script now, so everyone is only able to see the script. बाकी चीजें प्लेराइट अपने आप करेगा. काय होतंय? आउटपुट तर येतंय, ठीक आहे. हा, जावा वरती वरती वरती. न्यू डेटा, हा एरर लाईन नंबर, हा एरर वेगळा येतोय वाटतं. शिवराज, तुम्ही हे करा ना, आपल्या इनपुट सीस करा, सीस डॉट एक्झिट करा खाली. आता सांगतो काय झालं असेल. की एरर येतोय रे. युजर नेम पासवर्ड एक्सेल फाईल मध्ये की मॅच होत नाहीये. युजर नेम्स पासवर्ड कॅपिटल यू आहे, कॅपिटल पी आहे का बघा एक्सेल फाईल मध्ये. युजर नेम्स पासवर्ड सेम घ्या तिकडं. युजर नेम्स सेमच तिकडे घ्या ना. हा, पासवर्ड नाही. फाईल सेव्ह करून क्लोज करायची, ठीक आहे. क्लोज करा. लाईन नंबर 6 मिस्टेक आहे. लाईन नंबर 6, वेट 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 वेट. आता प्रिंट करा तो न्यू डेटा इन लिस्ट. तो डेटाला इटरेट करून आणायचा आहे बरं का. आपण डायरेक्टली लिस्ट मध्ये येणार नाही, आपण इटरेट करून डेटा आणणार ना. तो डेटा आधी, चला हे प्रिंट करा, हे होईल का बघूया. की एरर डीएफ युजर नेम पासवर्ड. हा, तो ऍक्च्युअल डेटा येत नाहीये. बघा काय होतंय. डेटा कसा येणार? युजर नेम ऑफ 0, युजर नेम ऑफ पासवर्ड ऑफ 0 असाच डेटा येणार आहे. शिवराय शेअर करतायत ना? वेट वेट वेट, गो टू दी स्क्रिप्ट. हा जो आहे डीएफ, सी डीएफ येतोय. वरती जावा तुमच्या स्क्रिप्ट, आपल्या टर्मिनल मध्ये. टर्मिनल मध्ये बघा. नाही नाही, हे नाही, हे नाही. आता रन केलं ते टर्मिनल. हा, वरती पहिला डीएफ येणार आहे तुमचा, राईट. बघा डीएफ येतो आहे. पण हा डीएफ येताना ऍक्च्युली युजर नेम पासवर्ड हे इटरेट करून आणायचंय. कारण तुम्ही डायरेक्टली डीएफ डीएफ घेतायत तर ते इटरेट होत नाहीये. चला इटरेट करूया तिथं, ठीक आहे. फॉर आय इन काय गोष्ट आहे ती बघा. डीएफ ऑफ लिस्ट ऑफ, यस, इटरेट करून डेटा घ्या. फॉर आय इन रेंज ऑफ, फॉर आय इन रेंज ऑफ लेंथ ऑफ न्यू. हा, ओके. कशात आणायचंय? प्रिंट करायचं असेल डायरेक्टली प्रिंट करा. प्रिंट न्यू डेटा ऑफ आय, यस, न्यू डेटा ऑफ काय पाहिजे? युजर नेम्स नो. तो न्यू डेटा ऑफ युजर नेम ऑफ आय असा. हा, युजर नेम्स, नो 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 नो, स्क्वेअर ब्रॅकेट. हा, हे आपली काय झाली? ही आपली डिक्शनरीची की आपल्याला हवी. डिक्शनरीच्या कीच्या बेसिसला याच्यात घ्या ना, स्ट्रिंग मध्ये. आई मीन्स 0th इंडेक्स, आई का डेटा ले लो. स्क्वायर ब्रैकेट के पास आई मीन्स 0th इंडेक्स का, उसके बाद फर्स्ट इंडेक्स का, सेकंड इंडेक्स का, लाइक दैट. नो नो नो,
वेट इनव्हॅलिड कीज काय येते आपण तर युजर नेम चेंज केला ना df of this df प्रिंट केला df of user names comma password ते पण प्रिंट केला ओके स्क्वेअर ब्रॅकेट युजर नेम पासवर्ड्स अँड देन द क्रेडेन्शियल्स काहीतरी मिस्टेक करतोय लाईन नंबर 6 नंतर df च्या लिस्ट मध्ये टप्पल मध्ये असणार ना नाही हा लेंथ ऑफ हा याचा टाईप काय आहे ते बघा बरं टाईप ऑफ दिस वन कॅन यू प्रिंट द टाईप ऑफ दिस ऑब्जेक्ट डिक्शनरी मध्येच येणार तो लिस्ट फक्त टाईप प्रिंट कर हा त्याच लाईनला आपला एरर येणार आहे रन कर रन बुक नो बिलो एरर df इक्वल टू pd डॉट रीड एक्सेल पूर्ण एक्सेल आपण रीड केली आणि युजर नेम df ऑफ लिस्ट मध्ये लिस्ट अरे लिस्ट मध्ये लिस्ट नाही रे शिवराज लिस्ट मध्ये तुम्ही परत 2 लिस्ट क्रिएट करताय 2 लिस्ट नाही लिस्ट मध्ये लिस्ट आहे पण याचा मिनिंग काय झाला df च्या लिस्ट मध्ये परत लिस्ट नको युजर नेम कॉमा पासवर्ड लिस्ट मध्ये लिस्ट नाहीयेत कॉमा पासवर्ड आता प्रिंट करा न्यू डेटा राईट ऑडिबल तुम्ही आता सेकंड अप्रोच ओपन करा तेच ओपन करा परत लिस्ट मध्ये घेऊन लिस्ट केलं नाही तरी चालेल शेअर करा शिवराज हा न्यू डेटा करण्याचा फायदा नसेल तरी चालेल तुम्ही फक्त डीएफ ला इटरेट करायचा ट्राय करा बघा प्रिंट डीएफ अँड टाईप ऑफ डीएफ काय येतोय बघा प्रिंट डीएफ हेड एलिमेंट नकोय कॉमा टाईप ऑफ डीएफ बघा कशात येणार डेटा आपला पांडास फ्रेम मध्ये ठीक आहे पांडास फ्रेम मध्ये येतोय त्या फ्रेमला आपल्याला इटरेट करायचंय सपोज लेट ट्राय टू इटरेट दिस डीएफ फॉर I in df and नाही फंक्शन नाही फक्त I प्रिंट करा युजर नेम्स नाही खाली आलाय प्रिंट डीएफ ए पहिला हेड एलिमेंट आणि जर तुम्हाला पूर्ण एलिमेंट पाहिजे असेल तर जी सेकंड अप्रोच आपण फॉलो केली की एका व्हेरिएबल मध्ये ऑल डेटा आणायचा आणि त्या डेटाची लिस्ट टप्पल मध्ये बनवून लिस्ट मध्ये अपेंड करायचा ठीक आहे ओके चलो so tomorrow we'll discuss again the playwright so maybe this time is fine for all